मित्रांनो, आमच्या गणपतीच्या स्टेज खाली अचानक जावं लागला. आता काय करणार मला सगळं अडकत कार्यकर्ते आणि गावानं पोझिशन मध्ये फिरू लागलो. या कालट्यानं पूर्ण धिंगाणा करून टाकला आणि आपला बासा गणपती बाप्पाला नेऊ नका म्हणून कसा लढतोय बघा. आता काय विषय होता चला जाणून घेऊ या व्हिडिओ मध्ये. आता बघा गणपती बाप्पा चालले आपल्या गावाला आणि चेन काय पडेन आमच्या जीवाला. त्यामुळे माऊलीच्या गणपती मंडळामध्ये आलो जेवायला. नादर खिचडी केली होती जेवायला आणि आता जेवून खाऊन आपण निघालो होतो बघा पंपावर घासलेट आणायला. घासलेट बघा आपल्याला जनरेटर साठी लागणार होतं आणि पंपावर आल्यावर आपल्या आयटमला नाराज करून चालत नाही. त्यामुळे बघा घासलेट टाकून आपण घरी येतो आणि गणपती बाप्पाला नेऊ नका म्हणून आपला भासा कसा रडतोय बघा. रडू नको बाळा म्हणलं तुला गणपती बाप्पाकडे नेतो आणि मोदू खायला पण देतो. आता गणपती बाप्पाला ट्रॉली मध्ये बसवण्यासाठी असलं काही डेकोरेशन केलेलं आणि ही होती आमच्या गणपती बाप्पाची शेवटची आरती वगैरे करून मी आणि शुभम पोझिशन मध्ये गावाने फिरायला लागलो. समोरून येणाऱ्या कालट्याने बघा काय हाल करून टाकले आमचे. तोबा सारा मूड खराब कर दिया म्हणलं. इकडे आम्ही पोझिशन मध्ये फिरायला लागलो आणि आमच्या कार्यकर्त्यांनी कधी गणपती बाप्पाला वर घेतलं काही कळत नाही. चलो हे बी ठीक आहे म्हणलं. आता छोटे गणपती वर घेतले आम्ही आणि यामध्ये शूटर मला 2 ऍपल पण सापडले आणि पोलिसांनी आम्हाला सांगितलं होतं साऊंड वगैरे काही लावू नका, पण पोरांना नाराज करून चालत नाही. हा बघा आमचा साऊंड सेटअप. आता डोक्याला गणपती बाप्पाची पट्टी लावून टाकू आणि पार धिंगाणा करून टाकू. तर 1,81,000 रुपयाचे नुसते फटाके आणलेले आम्ही. फटाफट फटाके वाजवत निघालेली आमची मिरवणूक आणि आमच्या मंडळाशिवाय दुसरं कोणी साऊंड लावायची हिम्मत करत नाही बघा. कारण तुम्हाला तर माहितच आहे सूर्याभाई सो पिके जमीन रायफल खुद की लय विषय हाड असतो बघा आपला. आणि दुसऱ्या मंडळाचे कार्यकर्ते आल्यावर आम्ही आमचा साऊंड बंद करू लागलो बघा. काहीच संबंध नाही, आपण आपला साऊंड लावायचं आणि आपण आपलं नाचायचं. तर भयंकर असा डीजेचा आनंद लुटू लागलो बघा आम्ही आणि सोबत आमच्या हे मथारे बापू पण आनंद तर फार लुटू लागलो बघा आम्ही. पण आम्हाला काय माहित होते आनंदाचं रूपांतर दुःखात पण होऊ शकतं. आमच्या एका दलिंदर मित्रांनो बघा डायरेक्ट गणपती बाप्पावर लादेन बॉम्ब फेकून टाकला. बरं झालं जायला लागले आम्ही कसा बसा विजवला. आता बघा दिवस हळूहळू मावळायला लागला आणि रात्र व्हायला लागली आणि गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा क्षण जवळ आलेला. चूक भूल झालेली काही माफ करा, शेवटचा निरोप देतो. गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या.